कोल्हापूरमध्ये अँटी करप्शन विभागानं 2 लाख रुपयांची लाच घेताना सहाय्यक नगर रचना अधिकारी समीर जगताप याला रंगेहात अटक केली आहे। जगताप यानं तक्रारदार मालकाला 7/12 पत्रकावर नाव लावण्याचं शिफारस पत्र देण्यासाठी 10 लाख रुपयांची लाच मागितली होती। तक्रारदारानं 2 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली असून सहाय्यक नगर रचना अधिकारी समीर जगताप याला लाच घेताना रंगेहात पकडलं। सहाय्यक नगर रचना अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकलेला आहे। 2 लाख रुपयांची लाच घेताना त्याला रंगेहात अटक करण्यात आलेली आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। प्रताप, एसीबीनं ही कारवाई केलेली आहे, या कारवाईविषयी अधिक माहिती। नगर रचना प्रताप, आम्ही तुमच्याकडे येतच आहोत, मात्र तत्पूर्वी काय आणखी माहिती मिळते पाहूया। आज दुपारी आपण सेंट्रल बिल्डिंग येथील टाउन प्लॅनिंग ऑफिसरमध्ये तेथील अधिकारी श्री समीर जगताप यांना आपण 2 लाखाची लाच घेतल्यानंतर रंगेहात पकडलेला आहे। 7/12 वर नाव लावण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती। अशा प्रकारचं शिफारस पत्र देण्यासाठी 10 लाख रुपयांची लाच त्यानं मागितली होती, मात्र त्यापैकी 2 लाख रुपयांपर्यंत समझोता झाला आणि त्यानंतर ही लाच घेताना त्याला रंगेहात पकडण्यात आले। पण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। प्रताप, सहाय्यक नगर रचना अधिकाऱ्याला 2 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक झाली आहे, या कारवाईबाबत काय अधिक माहिती आहे? आपण समीर जगताप हे सहाय्यक नगर रचना अधिकारी आहेत। त्यांनी जे खासदार होते त्यांना 7/12 नाव लावण्याचे काही देण्याचा 20 लाख रुपये केलेली होती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये। त्याच्यामध्ये जाऊन 2 लाख रुपये तयार झाले आणि ही बाब खासदारांनी सांगितली आणि त्याप्रमाणे अँटी करप्शन विभागाच्या सकाळी नगर रचनेमध्ये छापा लावला। त्याच्यानंतर समीर धन्यवाद प्रताप, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।